नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, साईटवर असताना तुम्हाला हे कॉलमच्या लॅपिंग लेंथ किंवा डेव्हलपमेंट लेंथबद्दल माहिती असेल नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लॅपिंग लेंथ कशी असते, त्याचे प्रकार काय आहेत. लॅपिंगमध्ये तुम्ही वेल्डिंग जॉईंट पण असतात, कपलर जॉईंट असतात आणि लॅपिंग लेंथ म्हणजे डेव्हलपमेंट लेंथ असे काही प्रकार असतात. त्याच्यामध्ये आज आपण हे कपलर जॉईंट कसं केलं जातं स्टीलला, त्याचे फायदे काय आहेत हे पण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सरळ जर तुम्ही लॅपिंग करणार असाल तर 46D म्हणजे डायमीटर ऑफ बार आणि त्याला 46 मल्टिप्लाय केल्यानंतर जी येईल तेवढी तुम्हाला लॅपिंग द्यावं लागते. तसंच 50D असं पण काही साईटवर वापरलं जातं. हे M30 कॉन्क्रीटचं प्रोपोर्शन आहे. तर M30 कॉन्क्रीटला तुम्ही 46D किंवा 50D ॲज पर त्या साईटच्या लोकेशनवर ते डिपेंड असते. तर तुम्ही पाहू शकता हे जे बार आहे ह्याला लेथ मशीननं त्याच्यावर आपण पहिले थ्रेडिंग करून घेतो आणि हे जे कॅप दिसत आहेत तुम्हाला पुढं, हे कॅप कशासाठी, तर त्याच्यावर कॉन्क्रीट पडू नये, पुन्हा कपलर लावताना त्याचा काही प्रॉब्लेम येऊ नये ह्यासाठी तुम्ही जे पाहताय ते त्याच्यावर कॅप लावले जातात स्टीलवर. आणि हा आहे कपलर जॉईंटचं फायदा काय आहे, तर ह्याच्यामध्ये आपला जो स्टील वेस्टेज आहे त्याचं प्रमाण अगदी कमी होऊन जातं, म्हणजे एकदम निग्लिजिबल असं. आणि हे तुम्ही जे पाहताय मध्ये 2 बारच्या मध्ये हे आहे कपलर आणि ते थ्रेडिंग केलेला बार. तर थ्रेडिंग केलेला बार खराब होणे म्हणून त्याच्यावर कॅपही लावली जाते आणि ते बारवर जे थ्रेडिंग करतात त्यासाठी आपल्याकडे लेथ मशीन आहे. त्या लेथ मशीनमधून आपण त्याच्यावर हे करून घेतो, म्हणजे ऑल्टरनेटर आहे की स्टील जे थ्रेडिंग केलेली आहे ती स्टील एकदम अपोजिट असते की खालच्या बारला जर तुम्ही राईट अँगलनं जर फिरवलं असेल तर वरच्या स्टीलसाठी तुम्ही लेफ्टने फिरून त्याला आपण थ्रेडिंग करून घेतो. आणि हे जे बार आहेत तर लॅपिंग अवॉइड करायचे असेल तर आपल्याकडे अजून एक कपलर हा एक ऑप्शन आहे आणि कपलर साईडने तुम्ही याला जोडू शकता. तर ह्याच्यामध्ये फायदे काय आहेत तुम्हाला सांगितले. समजा तुमचं जर 25 mm स्टील आहे, लॅपिंग केल्यानंतर तुमचा कॉलमच असतो 200 mm तर लॅपिंग केलं तर हे 25 50 mm ह्या साईडनी, 50 mm अपोजिट साईडनी, म्हणजे तुमचं 100 mm तर फक्त हे बारमध्येच जाईल. तर त्या टायमाला खूप हेवी स्टील होईल आणि हनीकॉम्ब याचे चान्सेस हे कॉलममध्ये जास्त असतात. ती जर अवॉइड करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे कपलर जॉईंटच्या सहाय्यानं तुम्ही ते स्टील एकमेकाला जोडू शकता. तसंच ह्याचा दुसरा फायदा काय आहे की ह्याच्यामध्ये स्टील वेस्टेज जे आहे हे अतिशय कमी होतं. आणि तसंच ते स्टील वेस्टेज तुमचं जर म्हणजे सगळ्यात महाग मोलाची गोष्ट काय आहे साईटवर तर हे स्टील आहे. तिचं जर वेस्टेज जास्त होत असेल तर मग काय कामाचं नाही. त्याच्यामुळं असे काही लॅपिंग केल्या जातात. हा तुम्ही पाहताय तो कपलर आहे आणि कपलरच्या साईडनं जोडल्यानंतर एकदम कॉलममध्ये जे जागा जी असते ती एकदम अशी फ्री असते. आणि तुम्ही जेव्हा कॉन्क्रिटिंग करता तर कॉन्क्रिटिंगच्या टायमाला कॉन्क्रीट हे पूर्णपणे खाली गेलं असलं पाहिजे. कसं राहतं त्याच्यामध्ये सिमेंट, सँड आणि ॲग्रिगेट असे 3 प्रकार असतात. 20 mm 10 mm असं काही प्रकार असतो. तर ते पूर्ण कॉन्क्रीट सर्व बाजूने सेम गेलं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.